आपण सर्वच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील स्नेहमय नात्याबद्दल जाणतो। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं होतं। किती विलक्षण आहे ही बाब। किती प्रेमाने त्यांनी ही भूमिका स्वीकारली होती आणि निभावली सुद्धा होती। महाभारताच्या युद्धाआधी अर्जुनाच्या मनात प्रश्नांचं काहूर माजतं आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं भगवान श्रीकृष्ण देतात। ते त्याला योग्य दिशा दाखवतात, त्याचं मार्गदर्शन करतात। भगवान श्रीकृष्णांनी केलेले हे उपदेश म्हणजेच जीवनाचं सार असलेली भगवद्गीता। गीतेतील दुसऱ्या अध्यायातला 54वा श्लोक। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम। अर्जुन श्रीकृष्णांना विचारतोय, हे केशवा, जो समाधिस्थ झालेला आहे, परमात्म्याला जो जाणणारा आहे, अशा स्थिर बुद्धी असलेल्या पुरुषाचे लक्षण नक्की काय आहे? तो स्थितप्रज्ञ व्यक्ती नक्की कसा बोलतो, कसा वागतो, कसा बसतो, कसा चालतो? अर्जुन श्रीकृष्णांना हा प्रश्न विचारतोय आणि ते सांगणारा हा श्लोक आहे। आपल्या भगवद्गीता सिरीज मध्ये मागे घेतलेल्या काही श्लोकात तुम्ही स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञ असे शब्द ऐकले असणार। आपण आज त्याचबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। आपण असं कोणालाही स्थितप्रज्ञ म्हणणार नाही, कारण स्थितप्रज्ञ व्यक्तीची एक विशिष्ट अशी ओळख असते। परिस्थिती कुठलीही असली तरी त्याची बुद्धी स्थिर असते। पण मग कसा ओळखायचा असा व्यक्ती? आणि मुळात स्थिर बुद्धी असते म्हणजे नक्की काय असतं? तर याचंच उत्तर श्रीकृष्ण पुढच्या काही श्लोकात देतात। स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणं ते सांगतात। दुसऱ्या अध्यायातला 55वा श्लोक। श्री भगवान उवाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मयेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। श्री भगवान कृष्ण म्हणाले, हे पार्था, मानसिक तर्कवितर्क यामुळे मनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या कामना, इच्छा यांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि जेव्हा त्याचं असं परिशुद्ध मन आत्म्यामध्येच समाधानी असतं, संतुष्ट असतं, अशा मनुष्याला स्थितप्रज्ञ म्हटलं जातं। म्हणजे याचाच अर्थ स्थितप्रज्ञ व्यक्ती तोच जो भौतिक सुखांची कामना करत नाही, भगवंताचं नामस्मरण करण्यातच जो स्वारस्य मानतो आणि कायम स्वतःमध्ये समाधानी भाव जागृत ठेवतो, तो स्थिर बुद्धी असलेला स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे असं समजावं। या पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतायत, दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहः वितराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते। जो दुःखदायक प्रसंगातही खेद करत नाही, कितीही दुःख आलं तरी जो अस्वस्थ होत नाही, ज्याचं मन विचलित होत नाही, सुखामध्ये हुरळून जो जात नाही किंवा सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच आस्था वाटत नाही, जो आसक्ती, भय, क्रोध यापासून मुक्त झाला आहे, ज्याच्या मनातून हे सगळं काही नाहीसं झालंय, त्याला स्थिर मन असलेला मुनी म्हटलं जातं। आता इथे मुनी शब्दाचा अर्थ असा होतो, आपल्या मनातल्या संकल्पामध्ये जो दृढ असतो तो मुनी, ज्याने मानसिक तर्कवितर्क, पूर्वग्रह या सगळ्याची पातळी पार केलेली असते, जो मनावर कितीही आघात झाले तरी क्षुब्ध होत नाही, क्रोधित होत नाही, आपली मनःशांती ढळू देत नाही, सुखामध्ये जो हुरळून जात नाही, अगदी हर्षोल्लासित न होता सुखकारक परिस्थितीमध्ये सुद्धा जो शांत असतो, भय, क्रोध या षडरिपूंमधल्या 2 मोठ्या शत्रूंपासून जो कायम दूर असतो, या शत्रूंना ज्याने मनातून कायमचं हद्दपार केलेलं असतं, असा स्थिर मन असलेला व्यक्ती स्थितप्रज्ञ म्हणून गणला जातो। पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात, यः सर्वत्रानभिस्नेहस्तत् तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। जो कोणी शुभ किंवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा कधी काही शुभ गोष्ट घडली किंवा काही अशुभ घडलं तर त्याबद्दल स्तुती किंवा त्याची निंदाही करत नाही, म्हणजे जो अशा शुभाशुभ गोष्टींपासून कायम निर्विकार राहतो,
तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो असे जाणावे. आपण बघतो आपल्या भौतिक आयुष्यात काहीतरी उलथापालथ कायम होत असते, पण ही उलथापालथ स्थितप्रज्ञ व्यक्तीला किंचितही विचलित करत नाही. तो कधीच त्या गोष्टींबाबत चर्चा करत नाही, त्यांची स्तुती करत नाही किंवा काही अयोग्य घडलं तर त्या बाबतीत कुरकूर तक्रारी करत बसत नाही. या उलट तो गोष्टी स्वीकारतो आणि पुढे जातो, आणि जो असं करतो तो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे असं समजावं. यदा संहरते चायम कुर्मोंगनीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आत ओढून घेतं, म्हणजेच आपल्या कवचात आवरून घेतं, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा मनुष्य आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तेव्हा अशा मनुष्याची बुद्धी स्थिर आहे असे समजावे. इंद्रियांनी आपल्याला नियंत्रित करता कामा नये. अवयव आत ओढून घेणाऱ्या कासवाचं उदाहरण दिलंय, कारण तो जसं आपले अवयव कुठल्याही क्षणी नियंत्रित करू शकतो तसंच आपल्याला आपल्या इंद्रियांच्या बाबत करता यायला हवं. आपल्या इंद्रियांना आपल्याला ताब्यात ठेवता यायलाच हवं, कारण जो व्यक्ती असं करतो त्यालाच आपण स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणून ओळखतो. तर अशा प्रकारे अर्जुनाच्या प्रश्नाला श्रीकृष्णांनी दिलेलं हे उत्तर. आयुष्यात अनेकदा संघर्षाचे अनेक टप्पे येत असतात. ते पार झाल्यावर जेव्हा तुम्ही मागे वळून बघता त्यावेळी तुम्हाला समाधान जाणवायला हवं, आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो टप्पा पार करताना आपली बुद्धी किती स्थिर होती हे तुम्हाला आठवेल. मी कधीही हतबल होऊन किंवा निराशेत कुठलेही निर्णय घेतले नाही. परिस्थितीला कोसत बसण्यापेक्षा परिस्थितीला स्वीकारून मी मार्ग काढला, आणि म्हणूनच आज मागे वळून बघताना मला आनंदाबरोबरच समाधान वाटतंय. हे असं जेव्हा तुम्हाला जाणवेल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही हे निर्णय घेतले तेव्हा तुमचं मन बुद्धी स्थिर होती, आणि म्हणूनच त्याचे सकारात्मक परिणाम आज तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, हा होता आपल्या भगवद्गीता सिरीजचा भाग 5. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात पुढील श्लोकांसह. धन्यवाद.